उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम, शेतकरी प्रश्नांवरून अधिवेशन गाजण्याची शक्यता, तर अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्ष नेत्यांविधानच होणार. राज्य मंत्रिमंडळाची संध्याकाळी 5 वाजता बैठक, मुख्यमंत्री फडणवीसांसह सुनेत्रा पवार आणि शिंदे उपस्थित राहणार, तर मविया आणि विरोधकांची आज बैठक होणार. परळीमध्ये मृत महादेव मुंडेंच्या दोन्ही मुलांना मारहाण, 2 अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल. वाल्मिक कराडच्या मुलांकडून आमच्या कुटुंबियांच्या जीविताला धोका, ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप. पोलीस अधीक्षकांना सुरक्षेसाठी अर्ज. फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला, आमच्या जीवाला धोका, कृष्णा आंधळेला अटक करा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुखांचा धक्कादायक खुलासा, 6 महिन्यामध्ये मिळालेली माहिती सीआयडीला दिली. किल्ले शिवनेरीवरील कार्यक्रमादरम्यान भाजपच्या आशा बुचकेंकडून सुनेत्रा पवारांचा अपमान, सुनेत्रा पवारांना धक्का दिल्यासह शरद सोनवणेंकडून माईक हिसकावल्याचा व्हिडिओ व्हायरल. बुचकेंच्या वर्तवणुकीमुळे फडणवीसांचीही नाराजी. रोहित पवारांकडून केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी, नायडूंच्या टीडीपी पक्षाशी संबंधित नेत्याकडून बीएसआर कंपनीला कर्ज घेतल्याचा आरोप, तर राजकीय दृष्टीनं आरोप होत असल्याचं टीडीपीचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची सुनील तटकरेंना पूर्वकल्पना होती. 16 जानेवारीला तटकरे अजितदादा आणि सुळेंना भेटले होते. बैठकीमध्ये दादांनीच तटकरेंना विलिनीकरणाची कल्पना दिली होती, सूत्रांची माहिती. सांगलीच्या मिरजेमध्ये 2 चिमुरड्यांची दत्तक म्हणून 40,000 विक्री, बालकांच्या आईसह दत्तक घेणाऱ्या 4 गुन्हा, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता बालकं दिली दत्तक. मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेला अखेर मुहूर्त मिळाला. 1 मार्चपासून जलप्रवास सुखकर होणार. रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला पर्याय मिळाल्यानं कोकणवासियांना मोठा दिलासा. एसटी कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा, राज्य सरकारकडून 100 कोटींचा निधी उपलब्ध. राज्यातील 86,000 कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थकीत वेतन जमा होणार. पाकिस्तानचे अफगाणिस्तानवर भीषण हवाई हल्ले, 2 प्रांतांवर केलेल्या हल्ल्यामध्ये एकाच कुटुंबातील 19 जणांचा मृत्यू. लवकरच प्रत्युत्तर देऊ, अफगाणिस्तानचा पाकला इशारा.